गावांमध्ये, महाराष्ट्राच्या सगळ्या गावांमध्ये आमचा कार्यक्रम झालेला आहे आणि आमच्या टीमबरोबर संगीता लाखे या आमच्या मॅनेजर आहेत. मला असं वाटतं की प्रत्येक कार्यक्रमामध्ये एक मॅनेजर आणि एक प्रोड्युसर असतो, पण जो टीमचा गिवअप असतो किंवा टीमला एक बांधून ठेवण्याचं काम असतं ते एक प्रत्येक व्यक्ती करत असतो टीमचा लीडर म्हणून. सो टीमचा लीडर म्हणून आमच्याकडे जे संगीता लाखे आहेत त्या शो इतक्या छान प्रकारे मॅनेज करतात, म्हणजे पार्टी असेल किंवा आम्ही कलाकार, या दोघांमधला जो ताळमेळ आहे, कलाकारांना प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं जे काम आहे ना ते त्या करतात. त्याच्यामुळे आमच्या कार्यक्रमामध्ये दगडफेक अजूनपर्यंत कधीच झालेली नाही किंवा पार्टीने पैसे दिले नाही असा मला अजूनपर्यंतचा अनुभव नाही आहे किंवा माझ्या टीमला अनुभव नाही आहे आणि आमच्याबरोबर तसं घडूही शकत नाही. तर कॉन्फिडन्स मला आहे, कारण की आम्ही स्टेजवरही काम करताना तेवढ्या शिस्तप्रियेने काम करतो आणि आम्ही जेव्हा या गावातून जातो किंवा गावात येतो तेवढ्या शिस्तप्रियेने आम्ही सगळे कलाकार वागतो. त्यामुळे प्रेक्षकांना कदाचित आम्ही भावत असू म्हणून आमच्यावर कदाचित त्यांचं प्रेम आहे आणि आमच्याबरोबर तो प्रकार कधी घडलाही नाही आणि घडणार आहे. आता तुमच्या टीममध्ये किती कलाकार आहेत? टोटल आमच्याकडे 25 कलाकार आहेत. आणि त्या कलाकारांचं समजा किंबहुना नवीन चित्रपट आला मार्केटला तर त्याची गाणी तुम्ही किंवा लावण्या किंवा इतर मराठी चित्रपटासंदर्भामध्ये आपणास बाबा मराठी चित्रपटाची ऑफर आली असं कधी घडलं आहे का? हो, आमच्या टीममधल्या जे मायाताई कुटेगावकर आहेत त्यांनी बरेच चित्रपट केलेत, बरेच कार्यक्रम केलेत. मी सुद्धा बरेच सिरियल्स केलेले आहेत मराठी. तो आम्हाला त्या आमच्या म्हणजे कार्यक्रमाच्या ॲडजस्टमेंटनुसार आम्ही त्या डेट्स मॅनेज करतो आणि आम्ही तशी बाहेरची कामं करतो. आणि मुक्काम पोस्ट तुमचा समजा कार्यक्रम ठरवायचं म्हटलं तर कुठं कार्यक्रमाला लोकांना ठिकाण असतं? नाही, सध्या सोशल मीडिया इतकं फास्ट आहे. सोशल मीडियावर आमचं अकाउंट आहे, पाहुणं तुम्ही म्हणाल तसं, त्यावरती प्रोड्युसरांचा आणि मॅनेजरचा नंबर आहे, त्याच्यावरनं तुम्ही घेऊ शकता किंवा आम्ही सतत माझ्याही अकाउंटवर असेल किंवा बऱ्याच मुलींच्या आमच्या टीममधल्या अकाउंटवरती नंबर आहे, जेणेकरून तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. पण जर तुम्हाला येऊन प्रत्यक्षात कार्यक्रम बघायचा असेल तर ऑलमोस्ट आमचा कार्यक्रम बालगंधर्व रंगमंदिर पुढे येथे होतो, तिथे तुम्हाला प्रोड्युसरशी भेटून ते. आज आमचा कार्यक्रम आहे लोणंदमध्ये. याआधीही माझ्या टीमने आणि मी सुद्धा कार्यक्रम केलेला आहे लोणंदमधलं. लोणंदमधलं रसिक प्रेक्षक हे आम्हाला पर्सनली खूप आवडतं, कारण की लोणंदमधलं रसिक प्रेक्षक फक्त लावणीचंच नाही तर ते अनेक गाणी आम्ही जे देऊ ते ॲक्सेप्ट करतात आणि आम्हालाही तितक्याच ताकदीने त्यांना द्यायला आवडतं, कारण रसिक प्रेक्षकही तेवढ्याच ताकदीने ते ॲक्सेप्ट करतात आणि त्यामुळे लहानांपासून कितीही वयस्कर असो त्यांना कार्यक्रम आमचा आवडतो. आणि त्यात इतकी छान कमिटी आहे. कमिटी आमची सोय असेल किंवा आल्यापासून नाश्त्यापर्यंत पण जेवणापर्यंत अतिशय व्यवस्थित सोय करते, मेकअप रूम असेल. सो मला या भागात कार्यक्रम करायला आवडतं आणि माझं प्रिय आहे लोणंदकर. सो थँक्यू सो मच लोणंदकर. धन्यवाद मॅडम. आपण लोणंद शहरामध्ये हा आजचा कार्यक्रम होत आहे आणि नक्कीच आमचं गाव शांतताप्रिय आहे. धन्यवाद मॅडम.